करण बेडेकर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन करण. कैलास पाटील साहेब गोल्डन मॅन. 500च्या नोटा काढल्यात त्याने आणि 500 रुपये त्याच्या खेळासाठी दिलेत. करण बेडेकर तुम्हाला भेट आहे. अभिनंदन. क्या बात आहे. चला सामना सुरू करायचा आहे. फलंदाज पाठवा, चेंडू चेक करा कोपरा टीम. आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र योगेश बडवी सर, उपाध्यक्ष सिद्धी करवले. चला पडले संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण वेल घेऊ नका प्लीज. बघा रात्रीचे 3:30 झाली आहेत. संघ पडले संघ आपण वेळ घेऊ नका प्लीज. कोपरा संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहणार. या मॅच मध्ये जर 53 धावा झाल्या तर नक्कीच तो संघ फायनलमध्ये पोहोचेल, अन्यथा आगासन संघ फायनलमध्ये पोहोचेल. कारण आगासन संघानं टोटल नोंदवली 3 षटकांमध्ये 52 धावा. एकूण आपण पाहिलं तर 40 संघांचा समावेश होता. 40 संघातनं जबरजबर 35 संघांचा घाशा गुंडाळला. आणि आता शेवटचे 5 संघ जे राहिलेत त्यामध्ये लढती सुरू झाल्यात. कोण बनणार चॅम्पियन, कोण असेल रनरअप, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी कोणता संघ, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचं आकर्षण आहे. आणि खरं तर ही मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय या ठिकाणी. बघा बाईकची चावी हरवली आहे. कोणाच्या बाईकची चावी असेल आपण ओळख पटवानी घेऊन जा. कॅप्टन अमेरिका किचन आहे बघा, त्याला आपण ओळख पटवानी घेऊन जा. कोणाच्या असेल प्रेक्षक वर्ग स्पीडअप करा. सगळ्यात पहिला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये कोपरा संघाची 2 बॅट्समन मैदानावरती ॲज द ओपनर. मोठा स्कोर बनवायचा आहे. दोन्ही संघांचं स्वप्न आहे की या मॅच मध्ये 53 धावा झाल्या पाहिजे, म्हणजे आपण फायनल मध्ये पोहोचू. त्यामुळे संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल. खास म्हणजे या मॅच मध्ये टीम कोपरा संघाला 3 ओव्हरमध्ये 53 कराव्या लागतील. बॅट्समन रोहित कोहली आणि जीवित पवार. सेकंड वरती रोहित कोहली आणि जिनित पवार हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत ॲज द ओपनर म्हणून. आणि दुसरीकडे पहिलं षटक पावसारखंच गोलंदाज भावेश मात्रेचा वापर करण्यात आलाय. चला 10 मिनिटांमध्ये 2 षटक पडले संघ आपल्याला फेकायचे आहेत. सानवे 11 पडले विरुद्ध या ठिकाणी कैलासवासी शीतल 11. कोपरा संघ म्हणजे दोन्ही गोडगावचे संघ आहेत. पहिला बॉल, पहिला धमाका. बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. षटकार. किलो वालाच्या शेंगा होत्या, रानमेवा, आणि दररोज त्यांच्याकडून 15 किलो वालाच्या शेंगा इथे दिल्या गेल्या. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो योगेश. नक्कीच वालाच्या शेंगा म्हणजे आपल्या आगरी कोळ्यांचं खास चाकणं आहे. चांगला चेंडू यावेळेस कोलाट टाकला. डॉट बॉलची समाप्ती. प्रवीण सध्या शेतामध्ये वालाच्या शेंगा आल्यात. ज्यांच्या कोणाच्या असतील सांभाळून पहारेकरी द्या. कारण आता वालाच्या शेंगा झाल्या की लगेच चोरांची सुरुवात होते. 6,000 रुपये किलो आहेत. एवढ्या महागात आहेत घोडगावामध्ये फक्त. पुन्हा बॉल ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. अव्वांतर धावा वाढतायत. टीमची टोटल 7 या धावसंख्या होती. 3 षटकांची लढत आहे आणि 3 षटकांमधली लढत तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. सुरुवातीला आपण देसाई आणि आगासर यांच्यामध्ये लढत पाहिली
आकर्षण संघाने प्रथम 52 धाबा मैदानावरती कुठल्या, परंतु 53 धाबा चेस झाले नाही देसाई संघाला. चांगला चेंडू समोर घेतात यावेळेस बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 1 धाव आली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल धावा संख्या 8 वरती. आपण पाहतो राजराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. मित्रांनो, पुढच्या वर्षी 2 जानेवारी ते 7 जानेवारीला ही स्पर्धा होणार आहे, डिक्लेअर झालेली ऑलरेडी. आणि पुढच्या वर्षी 1 नव्हे 2 बाईक स्पर्धेमध्ये असतील. गोलंदाज तयार, बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, धन 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 करत 4 रन. चार चेंडू आणि धावसंख्या आपण पाहिली तर 12 होती. डॉट चेंडूची समाप्ती. पहिले षटक आपण पाहिलं, 5 चेंडू फेकले गेलेत, 12 धाबा आलेत पहिल्या ओव्हर मध्ये. अद्याप 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज भावेश मात्रेवरती आक्रमण केलं काल. खरं तर आज पाहिलं की भावेश मात्र मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. त्यांच्या 4च्या 4 गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली तिसऱ्या मॅच मध्ये. बॉल चांगला, फटाके फुटतायत यावेळेस, बॉल सीमारेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 18. बिंदोर शर्यत लावतावर तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रणसंख्या आली 18. 18च्या सरासरीने धावा केल्या तर हाईस्ट टोटल नोंदवायला जाईल खरं तर. आणि तेच स्वप्न घेऊन दोन्ही संघ मैदानात उतरल्यात. नक्कीच सामना जिंकायचा आहे, परंतु हाईस्ट टोटल आम्हाला सामना जिंकायचं म्हणजे संघ फायनल मध्ये दाखल होईल. तर हाईस्ट टोटल संघाला ड्रॉ मिळेल, अर्थात फायनल मध्ये सरळ तिकीट मिळेल आणि जो संघ राहील तो टीम पेठाली संघाविरुद्ध खेळेल. चला स्पीडअप करा पंच. बघा भरपूर वेळ गेला, 6 मिनिटं ऑलरेडी पहिल्या षटकासाठी आलेत. 4 मिनिटं आता पडले संघ. लक्ष द्या, 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक फेकायचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती रोशन कुंभार. स्ट्रायकरवरती बॅट्समन तुम्ही पाहतायत रोहित कोहली, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार. पुन्हा प्रहार. पहिल्या बॉलवरती मोठा फटक्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि रोहित कोहली बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम कोपरा संघाला. रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान. पुढे जाईल बघा फायनल मध्ये आणि जिंकला तर. जर 52च्या कमी 53च्या कमी बनल्या तर आगासन फायनल मध्ये जाऊ शकतो, याची नोंद घ्या.
योगेश मडवी सर. षटक क्रमांक दुसरं पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली राकेश कुंभार रोहन कुंभारनं. गोलंदाज रोशन कुंभार गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट. नवीन बॅट्समन यश कोई. बॉल हवेत. पुन्हा धक्का. अजून एक गडी बाद झालाय टीम कोपरा संघाचा. यश कोई. धाबा संख्या 18. बघा शेवटचा काही 3 मिनिटं बाकी राहिलेत कारण या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले. दोन चेंडू 2 विकेट. रोशन कुंभार चांगली गोलंदाजी करतोय. एनायत क्रमांक आज ही डाउनलोड करें या ठिकाणी जंगली रम्मी. इस खेल में चौथा अर्थात 2 गडी बाद झाले. चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन आलाय अक्षय पाटील. कोपरा संघाचा खेळाडू अक्षय पाटील. सुरुवात चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये. बॉल हवे ते बॉल चालला मिड विकेटला. शतक्षक दूर बनून आलेत. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक करणार तोपर्यंत 2 धावा एकवटले गेलेत. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतो. 2 गडी बाद 20 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत. आज स्पर्धेची अंतिम रात्र. खरं तर 40 संघांना समावेश दिला. बालाशेठ धुमाल यांचं स्वप्न खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. राजधानी क्रिकेट संघ गोट आयोजित. सर्व आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. मग पप्पू पाटील अर्थात प्रसाद असेल, सुनील सालुंके कॅप्टन, त्यानंतर प्रदीप पाटील, रुपेश सालुंके, कुमार पाटील मास्टर माइंड, ऋषल पाटील, परन पोरजी, राहुल पाटील, प्रशांत पाटील, प्रणय पाटील, मयुरेश पाटील, हर्षल मडवी, ध्रुव पाटील, त्यानंतर पृथ्वीराज पाटील, सुधीर पाटील, किशोर चव्हाण, प्रशांत पाटील, ऋतुराज खोत आणि राजा धुमाल आणि महादेव आडे, भीमा पवार, सुमित पाटील, अर्जुन दादा, कृष्णा आडे, प्रतीक पाटील, दीपक हुडा, दीपक तांडेल, किंग मेकर. सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. 5ची रात्री बालादादा या सगळ्यांनी मेहनत घेतली. असं नाही की एकानेच, सगळ्यांनी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टातून त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी स्पर्धा आता यशाच्या उंच शिखरावरती पोहोचली आहे. या स्पर्धेची चर्चा भरपूर झाली कारण पुढच्या वर्षी स्पर्धा 2 तारखेला अर्थात 2 जानेवारी ते केतन पाटील त्यांचं देखील कौतुक करूया. नक्कीच सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. कोणाचं नाव चुकून राहिलं असेल त्याचा देखील आपण उल्लेख करू. असं नाही की तुमचं नाव राहिलंय. सुमित पाटील बघा, बापू बैलाचे मालक, 3000चं प्राइस त्यांनी मगाशी लावलं आणि सुमितचं बिंजोडलं नाव होतं मगाशी. शर्यत जमली बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओपन नाव दिलं होतं. ओपन चॅलेंज होता. सुमितला जोड झालं नाही. हा नाव पुढच्या वर्षासाठी बिंजोड राहणार. 2026 मध्ये 2 जानेवारी ते 7 जानेवारीला स्पर्धा पुन्हा आपल्या भेटीला येणार. खरं तर आपण पाहतो आमचे पंच, 4ही पंचांचं कौतुक करूया. सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी, जावेद परीद सर मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर आमचे मिस्टर व्हायब्रेट, सँडी पालकर सर मॅन फ्रॉम केबाले आणि सचिन कडू सर मॅन फ्रॉम रोहिंजन. अशा प्रकारे हे पंचांनी साऊंड सिस्टमच्या एक नंबर साऊंड सिस्टम होती. प्रशंसा केली पाहिजे. ओम साई साऊंड सिस्टम, सागर पडवल परमनंट
जेव्हा ही स्पर्धा होते तेव्हा सागर पडवल परमनंट लाईव्ह टेलिकास्ट खरं तर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. संपूर्ण स्पर्धा जगभरात त्यांनी चर्चित केली. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in तेजस भोईराणे त्यांची टेक्निकल टीम बघा, त्यांचे सर्व कॅमेरामॅन रंगा बिल्ला सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. बॉल चांगला पडल्यानंतर ते डीप राहिलं. शेवटचं अंतिम षटक फेकलं जाते. अक्षय कुंभारच्या माध्यमातून षटक फेकलं जाते. धावा संख्या स्कोरबोर्डती केवळ 21 लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू डॉट. चला टीम लक्ष असू द्या, पेटाली आपण रेडी राहा, कारण यानंतर तुम्हाला लगेच मॅच खेळायची आहे. बॉल चांगला, यावेळेस बॉल चाललाय. एक धाव तर मिळाली. डबलसाठी प्रयत्न करतायत, नाहीये. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 22 धावसंख्या होती. म्हणजे जवळजवळ आता फायनलचे दरवाजे ओम साई आगासन संघासाठी ओपन झालेले आहेत. कारण आता इथून जवळजवळ 31 धावा होणार नाहीयेत, फक्त 22 झाल्यात. म्हणजे 31 धावा इथनं होणार नाही. त्यामुळे ओम साई आगासन संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन संघाचं. बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे, पाठवलाय कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. बॉल सीमारेखा बाहेर षटकार. गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर हुशार. गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर हुशार. पोर दमदार दमदार, झुंजा सदिलाचा हाय दिलदार. बाळा तुम्हाला तर किशोर चव्हाणला बघा चांगली स्कोरिंग केल्याबद्दल दीपेश दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये. खरं तर बालादादा समालोचकांना प्राइज दिले, त्याच्यापेक्षा माझ्या मते तरी स्कोररला द्यायला पाहिजे. कारण 5 रात्र न चुकता न थकता कुठल्याही प्रकारचं त्यांनी या ठिकाणी काढाकोड केली नाहीये. अप्रतिम स्कोररची भूमिका, स्टँडर्ड क्वालिटीची. त्यांचं कौतुक. केसीला 1000 आलेत. खुश. 5 रात्रीसाठी 1000 म्हणजे 1 रात 200 रुपये. बॉल चांगला, फटका देखील चांगला. हवाई यात्रा, बॉल सीमारेखा बाहेर. हे तर अजून एक षटकार. नाही तर बालाशेठ डोमाल यांचं कौतुक करायला पाहिजे. राजा आणि घोट संघाचं जे मनात आलं ते करून दाखवतात, बोलून दाखवत नाही, सरळ करून दाखवतात. स्वप्न होतं आणि त्यांनी लगेच सांगितलं आम्ही नाईट स्पर्धा यावर्षी भरवणार. पुढच्या वर्षीचं अनाउन्समेंट याच वर्षी झालंय, 2 जानेवारी ते 7 जानेवारी. आणि खरंच प्रसाद पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. कॅप्टन सुनील सालुंके, त्यानंतर प्रदीप पाटील असेल, कुमार पाटील मास्टर माइंड आहे, त्याचं देखील कौतुक करायला पाहिजे. सगळ्यांचं कौतुक करू. पहिलं षटक या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कोपरा संघानं केल्यात 34 धावा आणि आता 35 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल या ठिकाणी पडले संघाच्या समोर. पडले संघ आपण पाहतोय आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सानवी एंटरप्राइजेस अर्थात सानवी 11 पडले संघ, बंटीदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आज हा सामना आपण पाहतोय. 35 धावेचं टार्गेट आहे 18 बॉल मध्ये. बघा चला कोपरा संघ लगेच मैदानाच्या मध्ये दाखल व्हा आपण. आगासांचे 2 छोटी मुलं आहेत, कुशल आणि जिगर. दोघांनी स्टेजच्या मागे यायचे आहेत, त्यांना शोधत आहेत. कुशल, जिगर, आगासांची 2 छोटी मुलं. तुमचे मेंबर वाट पाहत आहेत. तुम्ही या स्टेजच्या मागे त्यांना भेटा. गावदेवी
बच्चे दुमाले यांनी आयोजित केलेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि आज स्पर्धेचा अंतिम रात्र आणि थोड्याच वेळानंतर सेमी फायनल आणि फायनल सामना देखील सुरू होणार आहे. नक्कीच आपण पाहणार 6 पोराची ट्रॉफी आज पहिल्या क्रमांकाची कोण घरी घेऊन जाणार, द्वितीय क्रमांक कोण असेल, तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक कोणाला मिळणार आणि त्याच्यापेक्षा स्वप्नातील बाईक कोण जिंकून आपल्या घरी घेऊन जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळातच म्हणजेच 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. आणि नक्कीच या मॅच मध्ये 35 धाबा कशा प्रकारे चेस केल्या जातील ऐकूया साईनाथ राजे यांचा आवाज. चला स्पीडअप करायचं. येस, थँक्यू योगेश मडवी सर. आपण क्वार्टर फायनलचा अंतिम सामना केलतो, यानंतर सेमीफायनल. पेटाली संघ कॅप्टन तयार राहा. 3 ओव्हरमध्ये तुम्हाला टॉससाठी सेमीफायनल यायचं. आगासन फायनलला गेलाय. मॅच ऑन. आगासन संघ फायनलमध्ये गेलाय. तुम्हाला भरपूर शुभेच्छा, कारण त्याने 52 धावा कुठल्या आणि 53 धावा त्या भरपूर महागड्या ठरल्या. हायस्ट स्कोर तो संघ पुढे गेलाय. बालदादा धुमाल आले, त्यांची संपूर्ण कमिटी आज यशाच्या उंच शिखरावरती पोहोचले. जे स्वप्न पाहिलं होतं बालादादा धुमालने, सातत्याने डे स्पर्धा होत्या, परंतु एकेकाली या स्पर्धेमध्ये पाऊसही पडला होता, आम्ही तेही पाहिलं. परंतु या संघर्षातून बालादादा धुमाल हे नाव घडलं. पाऊस पडला तरी स्पर्धा थांबली नाही, असे बालदादा धुमाल. तुम्ही पाहिलं असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब ज्यावेळी पाऊस पडला ते पावसामध्ये भाषण करत होते आणि त्याने संघर्ष केला. त्याप्रमाणे बालदादा धुमाल याने देखील संघर्ष केला. एकेकाली पाऊस पडल्यानंतर देखील ही स्पर्धा थांबली नाही आणि त्याने नवीन स्वप्न बघितलं की ही स्पर्धा नाईट रजनीमध्ये पाहायला मिळेल आणि तेही स्वप्न 2025मध्ये बालादादा धुमाल यांनी पूर्ण केलं. बोलून नाही करून दाखवतात आणि शब्दाला जाण असणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे बालादादा धुमाल. आणि ही स्पर्धा आवडली तर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. भव्य दिव्य नाईट रजनी राजराणी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक गोट मॅच ऑन सामन्याकडे आपण जातोय. पहिलं सत्र समाप्त झाला. दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी टार्गेट पाहिलं 35 धाव्यांचं. रोहित कोहली आला या संघाचा नामांकित गोलंदाज. कोपरा संघ पाहिला तर जिनीत पवार, रोहित कोहली 2 घातक गोलंदाज आहेत. त्यामुळे पडलेगाव संघाला या 12 चेंडूमध्ये सांभाळून खेळावं लागेल, परंतु पडलेगाव देखील कमी नाहीये. एका बाजूला रायगडचा संघ, एका बाजूला ठाण्याचा संघ आणि यावर्षी टॉप 5 मध्ये ठाण्याचे 3 संघ आहेत, रायगडचे 2 संघ आहेत. सध्या रायगडचे 2 संघ बॅलन्स असतील कारण पेटाली संघ यानंतर सेमीफायनल खेळणार. क्वार्टर फायनल कोपरा संघ खेळतो आणि आगासन ठाण्याचा संघ फायनलला गेलाय आणि आता ठाण्याचा संघ पडलेगाव. परफेक्ट यॉर्कर बॉल गल्लीमध्ये, गुड फिल्डिंग, 100% कमिटमेंट. क्वार्टर फायनल मधून जिंकायचं आहे ते प्रयत्न पाहिले. 1 रन. टीमचं अकाउंट खातं ओपन झालं पडलेगाव संघाचं. सानवी एंटरप्राइजेस बंटी शेठ पाटील याने या संघाला पॅक केलं पडलेगाव आणि बंटी शेठ पाटीलने 51,000चं योगदान या चषकाला दिलाय. त्यानंतर दिलीप शेठ पाटील यांच्याकडून 1.5 लाख रुपयाचं योगदान देण्यात आलं. अशा अनेक मान्यवर आहेत ज्याने या स्पर्धेला योगदान दिलं, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 35 धावा चेस करायच्या आहेत 18 बॉलमध्ये. विचार केला 12चा रन रेट, 6 चेंडू 12 या रन रेटने जर पुढे गेले तर तुम्ही 35 चेस करू शकता. थर्ड अंपायर गोलंदाजावर ऑब्जेक्शन घेतलंय. ऑन स्क्रीनवरती आयोजक सुनील सालुंके किंवा पप्पू, आपण दोघांनी या थर्ड अंपायर चेक करा. रोहित कोहली राऊंड विकेट. बॅटची काढा, थर्ड बॅट आहे, गुड फिल्डिंग. 1च धाव, अटीतटीची लढत. मी आता उल्लेख केला की कोपरा संघ म्हटला तर यांच्याकडे 2 घातक गोलंदाज आहेत. एक आहे रोहित कोहली आणि दुसरा जिनीत पवार. या 12 चेंडूमध्ये तुम्हाला या गेमची पूर्ण पूर्तता पाहायला मिळेल. पडले संघ देखील कमी नाही, त्यांच्याकडे घातक फलंदाज आहेत रोहन म्हात्रे आणि ऋतिक कुंभार ज्याने आजची रात्र गाजवली. ऋतिक कुंभार ज्याने भन्नाट परफॉर्मन्स केला. रोहन म्हात्रे तोही कमी नाहीये. लाल जर्सी, लाल रंग खतरनाक असतो, दाखवावं लागेल आज. ऑन साईडला हवाई सफर कमजोर आहे, लॉंग ऑफ झेल पकडतोय, फलंदाज बाद. पहिला झटका ऋतिक कुंभार, वॉकिंग बॅक टू डगआउट.
गोलंदाजला कॅश प्राइज झालाय नारायण प्रधान आणि सागर पोरजे यांच्याकडून. जर विकेट हॅट्रिक झाली तर गोलंदाजाला 3000 कोपरा संघाला दिले जातील. फलंदाज आपण तयार राहायचं. बॅटर आउट झालाय प्रतीक कुंभार. रोहन मात्रे सोबत आता आलाय प्रथम मात्रे लेफ्टी बॅटर. रोहित कोहली पट्टाल गोलंदाजी त्यासाठी त्याला पाठवलं जातं. या संघाचा व्हाईस कॅप्टन आहे रोहित कोहली. चिजित पवार कॅप्टन आणि कोपरा संघ देखील भंडार फॉर्म मध्ये. कोपरा फिल्डिंग सेटअप करतोय परंतु बघा तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे कारण वेळ कमी आहे. 4 वाजले आणि सूर्य उगवणार 2 तासानंतर 6, 6:30, 7च्या दरम्यान. काही लोक MIDC मध्ये पश्चिमला जातील. सध्या ते मॅच पाहत आहेत आणि आपण घरी झोपायला जाऊ जेव्हा ते पश्चिमला जातील. कर्जतमध्ये 8 वाजेपर्यंत आम्ही सामने पाहिलेत. सकाळचे 9 वाजेपर्यंत पाहिलेत. कर्जतचा क्रिकेट थोडासा वेगळा आहे. तिथे नाईट मॅच सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतात, संध्याकाळी 6ला सुरू होतात. परंतु रायगडमध्ये असं कधी झाले नाही. रायगडमध्येचे सामने पाहिले तर 4 किंवा 5 वाजता फायनल समाप्त होते. बक्षीस समारंभ देखील मोठा असतो. गोलंदाज तयार. समोर आहे लेफ्टी बॅटर प्रथम मात्रे. 3 बॉल 2 धावा. रोहित कोहली भन्नाट फॉर्म मध्ये. चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. रोहित कोहली या लेदरवर सुद्धा चांगला बॉलिंग करतो. त्याला टेनिसचाही अनुभव आहे आणि तो या संघाचा व्हाईस कॅप्टन. डॉट बॉल. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये. सर्जा ग्रुप, छोटा सर्जा ग्रुप, नानाशेठ प्रधान आणि सागर पोरजी आणि परम पोरजी यांच्याकडून कॅश प्राइज. बॉल तयार. शॉर्ट बॉल हुक केलाय, खेचून मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. प्रथम मात्रेच्या बॅट मधून प्रथम पहिला षटकार. शेवटचा बॉल. थँक्यू. पडले संघाची धावसंख्या 8. 5 बॉल, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 35 धावांचं टार्गेट असताना 8 बनलेत. त्यामुळे आता जिंकण्यासाठी समीकरण पाहिजे 27. आवश्यकता येणाऱ्या 13 बॉलमध्ये. मॅच ऑन. प्रथम मात्रे लाल रंगाची जर्सी. लाल रंग ट्रेनला थांबवतो त्यामुळे त्याने गोलंदाजला थांबवलाय. तोही कमी नाहीये. खतरे की घंटी आहे लाल रंग. बंटीशेठ पाटीलचा संघ. ओ काय फटका आहे ऑन साईडला. नो लुक शॉट. बॅट अँड पॅटच्या मध्ये नो कंपॅरिझन. षटकार. काय दमदार फटका होता. नो लुक शॉट. बेस्ट शॉट ऑफ द नाईट. आणि हा फटका आवडला तर एकदा टाळ्या होऊन जाऊन दे प्रेक्षक. 2 बॉल 2 षटकार. प्रथम मात्रेच्या बॅट मधून 27 ची गरज होती 13 बॉल मध्ये. आता 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. पडले संघ देखील कमी नाहीये. आजच्या लॉट मध्ये टॉप 5 ठाण्याचे 3 संघ, रायगडचे 2 संघ आहेत आणि ठाण्यावरचे रायगड सामना सातत्याने घडलाय. पहिल्या सामन्यात देसाई संघ पराभूत झाला. तो टॉप 5 मध्ये त्यालाही चषक मिळेल. आगासन फायनलला गेला कारण त्याने 53 धावा कुठले हाय स्कोर. आणि सध्या तुम्ही क्वार्टर फायनल पाहता. यानंतर होणार सेमीफायनल. पेठाली संघ कोणाची वाट पाहतो. पेठाली संघ पडलेची वाट पाहतो की कोपराची. त्यांना रायगडचा संघ मिळेल की ठाणे. पेठाली संघ याचा अभ्यास करतोय. गोडगाव इंद केसरी कौशल केनी ठरला पेठालीचा. त्याने जी डाय खाली ती पाहण्यासारखी होती. आजचे खेळाडू किती जिद्दी आहेत बघा. ज्याप्रमाणे त्याने डाय खाली. मी तर घाबरलो होतो की त्याला लागलं, दुखापत झाली, त्याचा शोल्डर एंगेज झाला तर त्याचा क्रिकेट थोडा थांबेल. त्यामुळे थोडं कमी रिस्क घ्या मित्रांनो. तुमचा जीव जपा. डाय न खाताही तुम्ही जिंकू शकता या क्रिकेटमध्ये. कारण स्वतःला जपा. जर तुमच्या हाताला इजा झाली, दुखापत झाली तर तुम्ही बॉलिंग करू शकत नाही, बॅटिंग होणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं असतं की तुमचं शरीर जपलं पाहिजे. आपण स्पीडअप करायचं बघा. आता 10 मिनटं बाकी आहेत शेवटचे 12 चेंडूसाठी. वेळ जास्त घेऊ नका कारण बक्षीस समारंभ देखील मोठा आहे भरपूर. 12 चेंडू आणि 21 धावा पाहिजेत. मॅच ऑन. गोलंदाजीसाठी आत्ता बदल आलाय. संघाचा कॅप्टन जिनीत पवार. त्याच्यामुळे उल्लेख केला की रोहित कोहली नंतर जिनीत पवार हा एक मोठा गोलंदाज आहे. रोहन मात्रे पहिला बॉल. ऑन साईडला दिशा दिली बॉलला. गॅपमध्ये केलाय. लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये एकच धाव इथे मिळेल. 12-21 असताना 11 बॉल 20 धावा. काय जबरदस्त सामना रंगलाय. 30-30ची लढत आणि ही मॅच मोठी होणार नो डाऊट. 11 बॉल 20. दोन्ही संघ कमी नाहीयेत. सध्या 4 वाजलेत परंतु प्रेक्षकांची तुफान गर्दी.
एका बाजूला आगासनचे प्रेक्षक असतील, काही ठिकाणी कोपराचे प्रेक्षक असतील, त्यानंतर पडलेगावचे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्या सोमेत पेटालीचे प्रेक्षक आहेत. कारण देसाई संघ मात्र इथे पराभूत झाला, त्यामुळे त्यांचे प्रेक्षक सध्या तरी ट्रॉफी घेण्यासाठी थांबले असतील काही, परंतु 4 संघाचे प्रेक्षक तुफान गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. MIDC इलाका 11 बॉल 20. प्रथम मात्रे 2 षटकार मारले, त्याने सामन्यामध्ये जीव ओतला. त्याचा संघर्ष मोठा आहे. संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. पायावरती पायचीत LBW फलंदाज बाद. टर्निंग पॉइंट कहाणी में ट्विस्ट. प्रथम मात्रे LBW च्या स्वरूपात वॉकिंग बॅक टू डगआउट. थँक्यू. पायचीत बाद झाला. मॅचचा टर्निंग पॉइंट. प्रथम मात्रे 2 षटकार मारले. सामना फिनिश करणारा हा बॅटर होता ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर होती, परंतु जिनीत पवारने त्याला बाद केलं. आता 10 बॉल 20 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. ज्या संघाचा ड्रेसिंग नसेल त्यालाही पॅनल्टी दिली आहे या चषकाच्या आयोजकाने. पहिल्या सामन्यामध्ये आज सुरुवातीला पेंदर संघ होता, 1 किलोमीटरचा ड्रेसकोड नव्हता, तिथे पॅनल्टी मिळाली. आणि हे नियम महत्त्वाचे असतात स्पर्धेचा स्टँडर्ड, आणि तुम्हाला क्वालिटी ठेवायची असेल तर. 10 बॉल 20 धावा. आत्ता नवीन बॅटर आलाय स्ट्राईक एंडला, रोशन कुंभार. 10-20. यॉर्कर बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. आणि हे 2 गोलंदाज ज्याचा मी आवर्जून उल्लेख करतो ते म्हणजे रोहित कोहली आणि जिनीत पवार. परंतु अंतिम गोलंदाजावर प्रहार करण्याची संधी मिळेल पडलेगावला. 9 बॉल 19. मॅच ऑन. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एक रायगड, एक ठाण्याचा संघ. आणि पेटाली कोणाची वाट पाहतो. 9 बॉल 19. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत पडलेगावसाठी. बॉल तयार. दिशा इन. व्हाईट बॉल. बॉलर रिव्ह्यू मागतो इथे. पंचाने तो कौल दिलाय की रिव्ह्यू घ्या इथे, कारण एका टीमसाठी व्हाईट बॉलर रिव्ह्यू आहेत. थर्ड अंपायर चेक करतात. डिसिजन पेंडिंग. गोलंदाजचा कॉन्फिडन्स बघा. मला देखील वाटला की लाईनच्या बाहेर असेल, परंतु त्याने रिव्ह्यू घेतला याचा अर्थ तो कटर बॉल होता, आतमध्ये आला असं त्याला वाटलं. तो बॉल लाईनच्या वरून गेलाय की लाईनच्या बाहेरून आतमधून हे पाहिलं जाईल. इन स्विंगर बॉल याला म्हणतात. ज्यावेळी टप्पा पडतो तो आतमध्ये येतो. व्हाईट बॉल आहे. पंचांचा योग्य निर्णय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 9 बॉल 19 पाहिजे होत्या. 9 बॉल 18. 1 धाव ॲड होणार. 9 बॉल 18 पाहिजेत. प्रत्येक चेंडू 2 धावा. पडलेगाव देखील आता जवळ पोहोचलाय लक्ष्याचा आणि तोही टार्गेट अचीव करू शकतो. एक खराब चेंडू कोपरा संघाला इथे महागात पडेल. 9 चेंडू 18. अटीतटीची लढत आणि बिनजोडची लढत तुम्ही पाहताय. बिग फाईट सामना आणि या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला पैसा वसूल मिळेल. कट केला बॉलला. पॉइंटकडे आहे. स्क्वेअर लेगला विकेट किपर पुन्हा धावला बॉलवरती, थांबला होता. एकच धाव इथे मिळेल. 8 बॉल 17 पाहिजेत. काय मॅच झाली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत पैसा वसूल होणार नो डाऊट. पडलेगाव संघ देखील हार मानत नाहीये आणि कोपरा संघ हार मानत नाहीये. ही मॅच इथे मजा येणार. ज्या पद्धतीने सिंगल डबल येत आहेत ही मॅच होणार रंगतदार. एका मोठी मॅचची आता आपण एन्जॉयमेंट पाहूया. 8 बॉल 17. खतरा कोणावरती असेल. फिल्डिंग पोझिशन सेट करतो जिनीत, कारण तो ज्या पद्धतीने चेंडू करतो त्या पद्धतीने शॉट सिलेक्शन देखील होणार. राऊंड विकेट ऑन साईडला. हवेत हवाई सपर्क. झेलबाद. जी फिल्डिंग लावली त्या पद्धतीचा बॉल त्याने टाकला. मास्टर माइंड.
अंतिम बॉल. जबरदस्त सामना. 35 धावांचं लक्ष असताना आत्ता धावफलकावरती फक्त 16 आणि 18चा धावा पाहत आहेत, परंतु 7 बॉल 17. अंतिम बॉल. आता नवीन बॅटर आलाय हर्षल पाटील, सर्जा बैलाचे मालक पडलेगाव. आता मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला महाराष्ट्रातील नामांकित बैलांची नावं ऐकू आली. छोटा सर्जा, टिप्या, शंकर, त्यानंतर हा सर्जा, बापू, हे सातत्याने आम्ही नावं घेतली. आणि घोटगाव हिंद केसरी देखील कौशल केली बनला. क्रिकेट आणि बैलगाडी शहरात नाद एकच, आणि हा नाद कधीच सुटू शकत नाही. मित्रांनो, व्यसन वाईट असतं, नाद कधी वाईट नसतो. त्यामुळे व्यसन कधी करू नका. नाद करा, हरकत नाही आहे. नाद तुमची आवड असते, परंतु व्यसन नेहमी वाईट असतो. अंतिम बॉल. हर्षल पाटील आले. 7 बॉल 17. मॅच ऑन. जिनीत पवार शेवटचा बॉल. राऊंड विकेट. ऑन साईडला ड्राईव्ह होत आहे. बॉल ऑन द कार्पेट. डीपमध्ये फिल्डर आहे. थोडे फंबल झाले आणि तो फंबलिंगचा थोडा फायदा 2 ने कन्वर्ट केलाय. बघा, नशीब चांगलं आहे पडलेगावचं. थ्रो परफेक्ट होता, परंतु आउटफील्डमध्ये हा थ्रो बाहेर गेला. 3 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर समाप्त 2. 7 बॉल 17 करायच्या होत्या. 3 धावा आल्या. 6 बॉल 14. कंपल्सरी चेसिंग. काय मॅच रंगली. सुरुवात दमदार झाली. प्रथम मात्र बाद झाला आणि त्यानंतर जिनीत पवारने कमबॅक केलं. परंतु आत्ता महत्त्वाचा एक गोलंदाज लॉन्च करायचा आहे, कारण या संघामध्ये जिनीत आणि रोहित हे नामांकित बॉलर आहेत. अनेक वेळेला त्यांना बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळाली. आत्ता त्यांची अग्निपरीक्षा आहे की आत्ता जो बॉलर ते निवडतील त्याला 100% योगदान द्यावं लागेल. आणि पडले. येस योगेश. या ठिकाणी विहान जितेश दाडावकर यांच्या वतीने देखील स्पर्धेला 5,000 रुपयाचं प्राइज आले. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. चला पंच, सामना थोडा स्पीडअप करा. यानंतर 2 सामने अद्याप बाकी आहेत. 6-14चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग. कोण जाईल सेमी फायनलला. आत्ता जो संघ जिंकेल त्याला कंटिन्यू मॅच खेळायची पेटाली संघाविरोधात, कारण धावा कमी आहेत तुमच्या. आगासन फायनलला गेलाय, त्याने 53 काढल्या. सर्व संघ खुश आहे. राजा राणी चषक संपन्न झाला. ग्रामस्थ मंडल घोट चषक यशस्वी झालाय आणि या सध्या चर्चा राहिली या स्पर्धेची. 3 फेब्रुवारीला सुरुवात झाली. आज शेवटची रात्र 7 फेब्रुवारी. याचसाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा, आणि शेवट झालाय तो गोड. 6 बॉल 14. गोलंदाजीला आत्ता गोलंदाज लॉन्च केलाय यश कोहली. चांगला गोलंदाज यश. त्याच्या नावामध्ये सफलता यश हे नाव आहे. त्या नावाप्रमाणे त्याला कामगिरी करायची आहे, परंतु हर्षल पाटील तोही कमी नाही आहे. लांब लचका फलंदाज. त्याची हाईट सुंदर आहे, परंतु त्याला तेवढे मोठे फटके आता मारावे लागतील. 6-14. एक बॉल महत्वाचा आहे. अटीतटीची लढत शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार. क्वार्टर फायनल नंबर 2. पहिला बॉल. शॉर्ट बॉल. दावत होती, दावत. हर्षल बीट झाला. डॉट बॉल 0. यश कोहलीचं कमबॅक. 5 बॉल 14. असे चेंडू फारसे मिळत नाही बॅटरला. पहिला डॉट बॉल 0. 5 बॉल 14. टाळ्यांचा वर्षाव होतो प्रत्येक बॉलवरती. एका बाजूला पडलेगावचे प्रेक्षक टाळ्या वाजवतात, एका बाजूला कोपराचे प्रेक्षक. ही मज्जा आहे आपल्या गावाला सपोर्ट करण्याची. शॉर्ट बॉल दुसरा देखील. तो कटर पडला. बॅटकट झेलबाद. 4-14. यश कोहली नावाची चर्चा झाली. एक बॉलर त्याला लॉन्च करायचा होता आणि तो यश त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी केली आहे. नाम बनता नाही, नाम बनाना पडताय. हर्षलने नाराज केलं. 2 शॉर्ट बॉल मिळाले. 2 षटकार पाहिजे होते इथे. तो तयार नव्हता या फटक्यांसाठी. 4 बॉल 14. वॉट अ मॅच. काही सामना रंगलाय. क्वार्टर फायनलमध्ये कोपरा संघ आता इथे बाजी मारताना पाहायला मिळतो. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे असं काहीच नाही, कारण की ते पडलेगावी जिंकू शकतो. 4-14 बनतात. 4 बॉलमध्ये 24 बनतात. त्यामुळे सामना अजून संपला नाहीये. टाळ्या वाजतात. आपल्या टीमला सपोर्ट करणारे प्रेक्षक आपल्या गावासाठी आले. रात्रीचे 4 वाजले. सकाळ झाली आहे. काकड आरती थोड्याच वेळामध्ये 5ला होईल, परंतु आपल्या गावासाठी जागरण करून हे प्रेक्षक थांबलेत, कारण त्यांना ट्रॉफीसोबत फोटो काढायचा आहे. आपल्या गावासोबत, गावाच्या टीमसोबत फोटो काढायचा आहे. आणि ज्याला बाईक मिळेल त्या बाईकवर बसून ती बाईक घरी घेऊन जायचं आहे. यासाठी थांबतात ते प्रेक्षक आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी. या अंगावरती असलेले टी शर्ट इतकी सोप्या पद्धतीने मिळत नाही, कारण एका गावामध्ये 100 खेळाडू सातत्याने प्रयत्न करतात. त्यातून 11 खेळाडू निवडले जातात. तेव्हा ही टी शर्ट तुमच्या अंगावर राहते. हिला किंमत आहे, हिची व्हॅल्यू आहे. त्याप्रमाणे तुम्हाला खेळावं लागतं.
4 बॉल 14, 2 बॉल डॉट लगातार मॅच ऑन आणि हिला क्वार्टर फायनल एकदम दर्जेदार झाली. यश कोहली पुन्हा डॉट येणार का, सिलसिला जारी राहणार का? 4-14 क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, प्लेड ऑन. व्हॉट मॅच, इनक्रेडिबल मॅच ऑन. कोपरा संघ कमी नाहीये, त्याने दाखवलं या मॅच मध्ये. रायगडचा संघ यस डीजे एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. ही बॉलिंग तुम्हाला आवडली तर कोपराचे प्रेक्षक. हॅट्रिक बॉल, लगातार 2 विकेट त्याने घेतले. हॅट्रिक वरती आहे. 3 बॉल 14 हा चेंडू महत्वाचा आहे, कारण 2 बॉल 14 बनत नाहीये पडलेगाव. 2 बॉल मध्ये 12च बनतात, त्यामुळे या बॉलवर तुम्हाला 2 धावा कंपल्सरी घ्यावा लागतील. त्यानंतर 2 बॉल 12 राहतील. हा बॉल महत्वाचा आहे. 3 बॉल 14 व्हाईट बॉल. थांबायचंय, प्रेक्षकाने जल्लोष केला होता, परंतु आता व्हाईट बॉल आहे. 3 बॉल 13. आत्ताही सामना रंगादार अवस्थेमध्ये. इथे 1 रन कंपल्सरी घेतली तर 2 12 राहतील. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये 2 बॉल 12चं समीकरण सातत्याने पाहिलं आणि हे समीकरण आज वारंवार येत आहेत. 3 बॉल 13, 3-13 कोणाचे वाजतील? बॉल तयार. ओहो, बिग हिट स्टेजवर, ऑन साइड क्लिअर, माहिती हिट, षटकार. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, मॅच ऑन. इनसाइड आउट आणि ऑन साइडला माहिती हिट, षटकार. 2 बॉल 7 धावा पाहिजेत. आता टाळ्या वाजवल्या पडलेगाव संघाच्या प्रेक्षकांनी. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. रंगतदार सामना. मी सुरुवातीला म्हटलं की शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला इथे एंटरटेनमेंट सामना पाहायला मिळेल आणि पैसा वसूल झालाय. 2 बॉल 7 रन. अक्षय कुमार षटकार टोकताय. मॅच ऑन. आता महत्वाचा चेंडू येणार. 2 बॉल 7. शेवटच्या क्षणापर्यंत 2 लढणारे ताकदवर संघ. रायगड वर्सेस ठाणे. बॅटची काढा, फलंदाज बाद. कोपरा संघ जल्लोष करतोय. पुन्हा एकदा बाजी पलटली, उलटफेर झालाय. अक्षय कुमार झेल बाद. 1 चेंडू 7 कंपल्सरी चेसिंग आहे. षटकार जरी लागला तरी एका धावेने पडलेगाव मागे राहील, परंतु किस्मत नशीब चांगला असेल तर तो कमबॅक करेल. 1 बॉल 7. सुरुवातीला 3 चेंडू 0 आले. तिथे 3 चेंडूवर 1 धाव जरी तुम्ही घेतली असती तरी 1 चेंडू 6 राहिले असते. तिथे तुम्ही 3 चेंडू सुरुवातीला डॉट घेतले पडलेगाव संघ. 1 बॉल 7. आता नशीब चांगलं असेल तर तुम्ही कमबॅक करू शकता. पेटाली कॅप्टन आलाय टॉस साठी. लगेच पाठवायचं पेटालीचे कॅप्टन. 1 बॉल 7. यश कोहली नावाची छाप सोडली आज या मैदानावर आणि मॅच जिंकली आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचलाय कोपरा संघ. अभिनंदन. सामना होणार पेठाले विरुद्ध कोपरा. हार्ड लक पडलेगाव, परंतु तुम्हालाही चषक मिळेल आणि बंटी पाटील साहेब तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस केलं जाईल. सेमीफायनलची लढत होणार आहे.